एक महत्त्वाची बातमी, आझाद मैदान लवकरात लवकर खाली करण्याबाबत पोलिसांकडून नोटीस देण्यात आली। पोलिसांनी आझाद मैदानात जरांगेंची भेट घेतली। लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा। आधीच्या परवानगीनुसार नियमांचं उल्लंघन झाल्याने परवानगी नाकारण्यात आलेली आहे। जी नोटीस आहे ही या मैदाना संदर्भामधली आहे। कोर्टामध्ये आज दुपारी 1 वाजता आपलं मॅटर लागत आहेत। आमचे जे ॲडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील, दुबे पाटील असतील, टेकाळे साहेब असतील, श्रीराम पिंगळे असतील, अभिजित पाटील असतील, सतीश माने शिंदे साहेब आहेत स्वतः ते उभे राहत आहेत या संदर्भामध्ये। त्यामुळे ही जी वकिलांची टीम आहे त्याच्यामधले 1-2 वकील राहत असतील तर या ज्या वकिलांसोबत सर्व टीम आमची तिथे आज कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार आहे। तर पोलिसांकडून ही नोटीस देण्यात आलेली आहे। पोलिसांनी जरांगेंची देखील भेट घेतली। पोलिसांच्या नोटीसमध्ये काय पाहूया। परवानगी घेतल्याशिवाय आझाद मैदानात कोणतेही आंदोलन करू नये। आंदोलन करायचं असल्यास त्यासाठी अर्ज सादर करावा। आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास सर्व अटी शर्तींचं पालन करावं लागेल। आपल्याला नियमावलीची प्रत देखील देण्यात आली होती। आंदोलनास एका वेळी फक्त एकाच दिवसासाठी परवानगी देण्यात येईल। शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी परवानगी देण्यात येणार नाही। त्यामुळे आपण आंदोलन स्थगित करणं अपेक्षित होतं, परंतु आपण तसं न करता आंदोलन सुरूच ठेवलं आहे। आपण पाहतोय की ही नोटीस या ठिकाणी वीरेंद्र पवार यांना देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयाची ही नोटीस आहे। या नोटीसमध्ये नक्की काय म्हणलंय आपण पाहतोय की वीरेंद्र पवार त्याचबरोबर अंतरवाली सराटी आंदोलन, मिरवणुका समक्ष प्राधिकारी परवानगी प्राप्त केल्याशिवाय कोणतेही आंदोलन करू नका। जाहीर सभा त्याचबरोबर आंदोलन करण्यात मुंबईतलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ नये त्यासाठी खारघर, नवी मुंबई या ठिकाणी पर्यायी जागा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आपण पाहतोय की या अटींची पूर्तता जी आहे ती करावी असं या ठिकाणी नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की संपूर्ण नोटीस जवळपास 4 पानांची नोटीस जी आहे ती मुंबई पोलिसांनी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। काल मुंबई उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेले होते ते स्पष्टपणे आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। आणि ही नोटीस आपण पाहतोय की मनोज जरांगे त्याचबरोबर या ठिकाणी वीरेंद्र पवार यांना देण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल, मुंबईतून हाकून देईल, या वल्गना थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा। मी तर मेलो तरी या आझाद मैदानातून हटत नाही, काय व्हायचं ते होऊ दे। त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं त्याच्यानंतर। पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही। मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे, पण मी मरुस्तरीतून हटत नाही।